ह्यो असा साधक आहे, त्या साधकाच्या डोक्यात फक्त धन गोळा करायचा, प्रपंच मजबूत करायचा आहे. पण त्या प्रपंच मजबूत करण्यात त्याला त्याला काय नाही, पुढे बेनिफिट काय नाही. तिकडनं ठोकरला मग पुन्हा देव वाटवणार. बघा, ते जर त्याच्याकडनं मिळायची जी मिळकत आहे ती जर बंद झाली, तो स्टॉप झाला, थांबला की घरच्याने लाताडलं की सरळ सरळ देवळाकडं. पण त्या टायमाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी तिथं अवेलेबल नसते, कारण त्याचं शरीर काम देत नाही. शेवटच्या टप्प्यात त्याला देव आठवतो. मग शेवटच्या टप्प्यात जर देव आठवावा लागला, तो मुखानं राम म्हणू शकत नाही, कारण तोंडात दात नको का. कानानं काहीतरी चांगलं ऐकावं, भजन कीर्तन कानाला ऐकू येत नाही, मग त्यानं करायचं काय. मग शेवटच्या टप्प्यात देव विसू करत नाही, काय ह्याच्याकडनं त्या गोष्टी होऊ शकत नाही. वारीला जावं म्हटलं तर पाय चालत नाही, सगळ्या गोष्टीनं नडला की तो इकडं आला.